नमस्कार मित्रांनो, मी सुरेश सावळे. तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या एका अंकगणित क्रॅश कोर्सच्या 11व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आजच्या सेशन लक्षात ठेवा अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण आजच्या सेशनमध्ये आपण पोलीस भरतीला आतापर्यंत काही जेवढे काही सरळ उपद्याचे जे काही प्रश्न विचारले गेले होते त्यामधले सर्वात हार्ड लेवलचे क्वेश्चन्स म्हणजे पोलीस भरतीचे आतापर्यंत जेवढे काही पेपर झाले होते आणि त्या पेपरमध्ये इतिहासातील सगळ्यात हार्ड लेवलचे क्वेश्चन्स जे आहेत ते आपण आजच्या सेशनमध्ये बघायचे आहेत. आणि जसे की लास्ट 2 सेशनपासून म्हणजे 9व्या आणि 10व्या लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी 2024ला असेल किंवा 2023 साली जेवढे काही पोलीस भरतीचे प्रश्न विचारले गेले होते ते आपण त्या 2 सेशन्समध्ये बघितलेले आहेत. 2024मध्ये जेवढे काही प्रश्न विचारले होते सरळ उपद्या टॉपिकचे ते आपण ऑलरेडी बघितले आहेत. आजच्या सेशनमध्ये 2021 असेल आणि 2023ला जेवढे काही पेपर झाले होते त्यामधले हार्डेस्ट लेवलचे क्वेश्चन्स आपण बघायचे आहेत. इझी किंवा मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स ऑलरेडी आपण मागच्या 2 सेशन्समध्ये बघितलेले आहेत आणि आय होप तुम्ही ते चांगल्या पद्धतीने बघून तशा पद्धतीच्या क्वेश्चन्सचं प्रॅक्टिस तुमचं नक्कीच चालू असेल. लक्षात घ्या, पोलीस भरतीसाठी प्रॉपर बॉडमासवरती डिपेंड असणारे क्वेश्चन्स फार कमी विचारले जातात. म्हणजे टोटल म्हणजे त्या टाईपचे क्वेश्चन्स बैजिक राशी असेल म्हणतो आपण किंवा घातांक असेल ह्याच्यावरती स्पेसिफिक टाईपवरती डिपेंड असणारे क्वेश्चन्स तुम्हाला जास्त विचारले जातात. त्यामुळे तिथे जास्त बॉडमासचा तुम्हाला विचार नाही करावा लागत. त्यामुळे त्या टाईपचं प्रॅक्टिस तुमचं असणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यातल्या त्यात आजचा सेशन तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. आणि आजचं एक ना एक एक्झाम्पल नीट बघा, कुठलंही एक्झाम्पल स्किप करू नका, कारण त्याच्यामध्ये एक्झाम्पल अवघड जरी असलं तरी आपण त्यांना एकदम सोप्या पद्धतीने फक्त ऑब्झर्वेशनच्या पद्धतीनं कसं सोडवायचं आहे. म्हणजे कॅल्क्युलेशन तर सगळं आपण काय तिथं करत बसणार नाही आहे, फक्त काय तिथं ऑब्झर्वेशन, फक्त त्यासाठी काय तुमच्या कन्सेप्ट्स सगळ्या क्लिअर असणं गरजेचं आहे. की दशांश चिन्ह संख्येचा वर्ग कसा करतो आपण, किंवा दशांश संख्येचा गुणाकार असेल, भागाकार असेल, घातांकाचे नियम असतील, हे जे काय सगळे बेसिक कन्सेप्ट्सचे टॉपिक्स आहेत हे तुमचे नक्की क्लिअर असतील. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपले मागचे सेशन्स घातांक असेल, बैजिक राशी असेल, दशांश चिन्ह संख्या असेल ह्या गोष्टी बघितल्या नसतील तर ते सेशन्स तुम्ही प्रॉपर चांगल्या पद्धतीने नक्की बघा, जेणेकरून तुमच्या कन्सेप्टमध्ये कसल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम येता कामा नये. ठीक आहे, चला तर मग वेळ अजिबात वाया न घालवता आपण आजच्या सेशनला चालू करू. आणि त्यामधला प्रश्न पहिला तो तुमच्या स्क्रीनवरती लिहितोय. बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं खूप हे वाटेल की अशा टाईपचे देखील प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत का नाही आहेत. ठीक आहे, त्यामुळे खूप वेगळ्या अवघड प्रश्न वाटेल तुम्हाला बघितल्या. तर प्रश्न आहे बघा, 0.07चा वर्ग अधिक कंसामध्ये 0.53चा वर्ग अधिक 0.078चा वर्ग. ठीक आहे, छेदामध्ये आहे परत बघा, छेदामध्ये फक्त काय आता एक घर वाढलेलं आहे आपल्याला. 0.007चा वर्ग अधिक 0.053चा वर्ग अधिक 0.0078चा वर्ग. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं हे आपलं गणित आहे. तर आता जसं म्हटलं तुम्हाला बघितलं तुम्हाला खूप अवघड वाटेल की सर अशा टाईपचे एक्झाम्पल पण पोलीस भरतीला विचारले गेलेत का. तर लक्षात विचारलेलं एक्झाम्पल आहे आणि हे जास्त नाही 2023च्या पेपरमधलं तुमच्या एक्झाम्पल्स आपल्याला हे विचारले गेले. मग आता हे जे एक्झाम्पल आहे, जसं तुम्हाला म्हटलं की जर हे तुम्ही प्रॉपर सोडवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला काय काय करावं लागेल बघा. इथं 7चा वर्ग करायचा आहे तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पण 53 आणि 78चा पण वर्ग करायचा आहे. नुसतं लक्षात ठेवा 53 आणि 78 नाही आहे, तर काय आहे तिथं 0.53 आणि इथं 0.78 त्याचा वर्ग तुम्हाला करायचा. त्यामुळे इथं परत मग दशांश चिन्ह संख्येचा वर्ग घन करत असताना काहीतरी तुमच्या कन्सेप्टला प्रॉपर क्लिअर असणं गरजेचं आहे. मग त्याच कन्सेप्टचा वापर फक्त आपल्याला इथं करायचा आहे. मग त्यासाठी काय करायचं आहे लक्षात ठेवा. इथं आता संख्या जर तुम्ही बघाल तर अंशामधल्या संख्या आणि छेदामधल्या संख्या तर एकसारख्या आहेत. त्यामुळे इथं आपल्याला फक्त जे ऑब्झर्वेशन करायचं आहे ते फक्त दशांश चिन्ह संख्यांच्या घरांचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. मग त्याची कन्सेप्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की दशांश चिन्ह संख्येचा जर तुम्हाला वर्ग करायचा असेल तर घरांची लक्षात ठेवा दुप्पट होत असते. ठीक आहे, म्हणजे ते जे स्टेटमेंट आहे ते तुम्हाला नोट करून ठेवायचं आहे काय की दशांश चिन्ह संख्येचा वर्ग करत असताना त्याच्या घरातील संख्येची दुप्पट होते. मग त्या नियमानुसार इथं बघू शकता इथे 2 घर आहेत. 0.07ला जर तुम्ही याचा वर्ग केला तर इथं लक्षात ठेवा 4 घरं होणार आहेत. सेम 0.53चा वर्ग केला तर इथं पण 4 घरं होणार आहेत, कारण इथं 2 घरं आहेत. इथं बघा इथं 3 घरं आहेत, 3ची दुप्पट किती रे तर 6 घरं होणार आहेत. इथं लाईकवाईज छेदामध्ये बघू आपण, इथं 3 घरं आहेत, ॲन्सरमध्ये 6 घरं होणार. इथं पण 3 आहेत, 6 घरं होणार. इथं 4 आहेत आणि इथं 8 घरं होती. ठीक आहे,
म्हणजेच काय परत ह्यांची बेरीज करणार ना आपण, म्हणजे 7चा वर्ग काहीतरी 49 येणार आहे, 53चा काहीतरी येईल, 78चा काहीतरी येणार आहे, परत त्या सगळ्या अंशांची आपण अंशामध्ये बेरीज करणार, छेदामध्ये देखील बेरीज करणार. ठीक आहे, याचा अर्थ काय झाला लक्षात ठेवा, अंशामध्ये हिथले 4 घरं, हिथले 4 आणि हिथले 6 घरं. तुम्ही बेरीज केल्यानंतर जी बेरीज येईल समथिंग किती पण येऊ दे, लक्षात ठेवा अंशामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं की दशांश चिन्हाच्या पुढं 6 घरं तुम्हाला मिळणार आहेत. कारण ज्यावेळी तुम्ही बेरीज करता त्यावेळी हायेस्ट नंबर्स ऑफ घरं जेवढी असतात तेवढे तुमच्या अंशामध्ये बेरजेमध्ये येणार आहेत. मग इथं बेरीज हायेस्ट घरं किती 6 घरं आहेत, छेदामध्ये बघू शकताय 8 घरं आहेत ते. ठीक आहे, मग त्यानुसार छेदामध्ये लक्षात ठेवा किती घरं मिळतील तुम्हाला, तर 8 घरं मिळणार आहेत. आणि लक्षात ठेवा इथं मागं जी काही बेरीज येणार आहे ती लक्षात ठेवा सारखीच असणार आहे, आणि छेदामध्ये पण इथं जी काही बेरीज येईल ती पण सारखीच असणार आहे. कारण का, इथं बघा संख्या सगळ्या सेम आहेत, मग तुम्ही बेरीज केल्यानंतर नंबर्स पण सेम येणार आहेत. याचा अर्थ बघू शकताय अंशात 6 घरं मिळतात, छेदात 8 घरं मिळतात. यासाठी तुम्ही इथली बेरीज आणि इथली बेरीज कॅन्सल होणार आहे जी या अंकांची येणार आहे 53, 78ची. करत बसायचं नाही आहे. मग फक्त करणार का रे आपण, आता घरं बॅलन्स करून घेतो ना आपण. दशांश चिन्ह कमी पडत असतील, जिथं घरं कमी पडतात तिथं 0 वाढवतो. या तिथं बघा छेदात 8 घरं आहेत, अंशात 6 घरं आहेत. आपण काय करणार आहे, अंशामध्ये 2 शून्य म्हणजे 100 वाढवणार आहे, आणि दशांश चिन्ह माझं सगळं निघून जाणार आहे. त्यालाच दशांश चिन्ह निघून गेल्यानंतर बेरजेला बेरजे कॅन्सल होईल. फायनली फक्त तुमचं जे आन्सर असणार आहे ते किती राहणार आहे बघा, तर 100 हे तुमचा आन्सर राहील. किती राहणार आहे, 100 एवढंच तुमचा आन्सर इथं राहणार आहे. क्लिअर आहे. तर लक्षात ठेवा याच पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. कुठेही ज्या विद्यार्थ्याने आता व्हिडिओ पॉज केल्यानंतर सोडवण्याचा जर प्रयत्न केला असेल तर तिथं तुम्ही 53, 78 ह्याचा वर्ग करत बसायची गरज नाही, एवढं लक्षात ठेवा. करायचं आहे फक्त हा तुमचा स्मार्ट अप्रोच असला पाहिजे. आणि जसं तुम्हाला म्हटलं एक्झाम्पल बघितलं खूप अवघड वाटते, पण जर तुमच्या या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर हे एक्झाम्पल अगदी म्हणजे तोंडी तुम्ही सॉल्व्ह करू शकता फक्त ऑब्झर्वेशनच्या बेसिसवर. ठीक आहे, आणि अशाच टाईपचं आपल्याला पुढचं एक एक्झाम्पल बघायचं आहे जे की तुमच्या मागील वर्षीच्या सेम 2023मध्ये तुम्हाला विचारलं गेलेलं होतं. ठीक आहे, अशाच बेसिसचं एक्झाम्पल आहे. इथं पण ऑब्झर्वेशनचा खेळ आहे सगळा. एक्झाम्पल स्क्रीनवरती लिहिल्यानंतर तुम्ही स्वतः एक व्हिडिओ पॉज करून एक्झाम्पल जे आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कुठल्याही पद्धतीचं कॅल्क्युलेशन अजिबात करू नका, काही गरज नाही आहे. 96.54 वजा 89.63 छेदामध्ये होणार आहे बघा 96.54 अधिक 89.63 भागिले इथं आहे 965.4 वजा 896.3 आणि छेदामध्ये पण 30 नंबर्स आहेत, फक्त दशांश चिन्ह वेगळं आहे बघा. 9.654 अधिक 8.963. ठीक आहे, अशा पद्धतीचं एक्झाम्पल आहे. आता व्हिडिओ तुम्ही पॉज करायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण ॲप्रोच जो आहे तो तुमचा स्मार्ट ॲप्रोच असला पाहिजे. कुठल्याही पद्धतीचं जसं आत्ता तुम्हाला म्हणलं की कॅल्क्युलेशन किंवा इथली बेरीज ही करत वजाबाकी वगैरे करत बसायचं नाही आहे. फक्त एक ऑब्झर्वेशन करा, संख्या समान आहेत का ते चेक करा. संख्या 2च आहेत बघा, 9654 आणि 8963. बदल आहे तो फक्त प्रत्येक संख्येच्या दशांश चिन्हामध्ये बदल आहे. त्यामुळे पहिली स्टेप तर आपण काय करत असतो माहीत असेल तुम्हाला, ज्यावेळी अपूर्णांकांच्या मध्ये भागाकार चिन्ह असेल तर आपण काय रे भागाकाराला गुणाकारामध्ये कन्वर्ट करत असतो. ठीक आहे, मग त्यानुसार फक्त ती एक स्टेप फक्त लिहितो मी जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट समजायला मदत होईल. अंशामध्ये हा जो डाव्या बाजूचा जो अपूर्णांक आहे तो सेम राहणार आहे बघा, इथं कोणत्याही प्रकारचा चेंज होणार नाही. ठीक आहे, भागाकाराचा आपण गुणिले करत असतोय आणि काय एक अपूर्णांक उलटा करत असतोय, म्हणजे हे खालचं आहे ते वर जाईल, म्हणजेच 9.654 अधिक 8.963 आणि अंशामधलं जे आहे ते छेदामध्ये येईल. काय आहे बघा 965.4 वजा 896.3. ठीक आहे, ही स्टेप तेवढं तुम्हाला फक्त लिहायची आहे. आता इथून पुढचा सगळा जो खेळ आहे तो ऑब्झर्वेशनचा आहे. मग जसं तुम्ही बघाल हिथं बघा क्रॉसमध्ये हिथं पण वजा आहे, हिथं पण वजा, हिथं प्लस आहे, हिथं प्लस आहे. लक्षात ठेवा तुम्ही ह्या दोघांची जर बेरीज किंवा वजाबाकी केली तर आन्सर एकच येणार आहे, कारण संख्या समान आहेत. फक्त बदल लक्षात ठेवा तुम्ही, हिथं लक्षात ठेवा हिथं तुमचं जे आहे ते 2 घर आहेत दशांश चिन्हाचे. ठीक आहे, हिथं बघू शकताय दशांश चिन्हाचं एकच घर आहे. याचा अर्थ काय होणार आहे लक्षात ठेवा, ही जर तुम्हाला वजाबाकी मॅच करायची असेल, लक्षात घ्या हिथं वजाबाकीला काय रे 2 घरं मिळाली आणि हिथल्या वजाबाकीला मात्र आपल्याला काय होतं एकच घर मिळते. म्हणजे याचा अर्थ काय झाला की छेदामध्ये आपल्याला 1 शून्य वाढवायला लागणार आहे, बरोबर. कारण हिथं अंशात 2 घरं आहेत, हिथं छेदात एकच घर आहे. वजाबाकी तर समान येणार आहे, पण ती बॅलन्स करायला मला 1 शून्य छेदात वाढवायला लागेल. छेदात वाढवायचं याचा अर्थ मी छेदामध्ये 10 लिहू शकतो. ठीक आहे, हे वजाबाकीचं 10 आलं
आता बेरजेमध्ये या, इथं पण बघा प्लस साईन आहे, इथं पण प्लस साईन आहे. घरं बघितला तर इथं 2 घरं आहेत आणि इथं 3 घरं आहेत. म्हणजे बेरजेला अंशात 3 घरं मिळतात, इथल्या बेरजेला छेदात 2 घरं मिळतात. म्हणजे इथं पण बघू शकता, इथं 2 घरं आहेत, तिथं 3 घरं आहेत. एक घर छेदामध्ये कमी पडते, त्याच्याबद्दल मी छेदामध्ये 10 लिहिणार आहे आणि मध्ये गुणाकार चिन्ह ते आहेच. आणि ह्या बेरजेला ही बेरीज, वजाबाकीला ही वजाबाकी, सगळं कॅन्सल होणार आहे कारण संख्या समान आहेत. मग राहणार फक्त माझं एवढंच, किती 1/10 गुणिले 1/10. गुणाकार जर केला तर होणार आहे 10 10 100, 1/100 हेच माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे, 1/100 हे आन्सर असेल. हे झालं अपूर्णांकात. जर पॉईंटमध्ये आन्सर काढायचं झालं तर ह्याला काय लिहू शकतो रे मी, तर 0.01 हे माझं आन्सर असेल. दोघांपैकी एक, जसा ऑप्शन असेल त्या पद्धतीनं आपल्याला आन्सर जे आहे ते कन्वर्ट करावं लागणार आहे. ठीक आहे, त्यामुळे फायनल आन्सर आपल्याला पॉईंटमध्ये असेल तर 0.01, अपूर्णांकात असेल तर 1/100 हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. तर याच पद्धतीने लक्षात ठेवा, काही वेगळं केलं नाही. जसं मागचा एक्झाम्पलचा अप्रोच आहे तोच अप्रोच इथं लावला आहे. आपण मागच्या एक्झाम्पलला स्क्वेअरचा अप्रोच होता, दशांशचिन्ह संख्येचा जर वर्ग केला तुम्ही तर घरांची दुप्पट होते. तो अप्रोच इथं काय, तो अप्रोच नाही लावला, पण घरं बॅलन्स करण्याचा अप्रोच इथं लावला आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, वजाबाकीचा लक्षात ठेवा, छेदात 1 0 त्याचं 10 लिहिलंय. बेरजेला पण छेदात 1 0 वाढवायचा होता, त्याचं 10 लिहिलंय. गुणाकार केला 1/100, पॉईंटमध्ये काढलं तर 0.01 हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. जसं तुम्हाला म्हटलं की आत्तापर्यंत पोलीस भरतीच्या इतिहासामधलं सगळ्यात हार्ड लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण इथं बघतोय. ठीक आहे, मग त्यानुसार पुढचा अजून एक एक्झाम्पल आहे अशाच पद्धतीचं. आता हे थोडंसं वेगळं अप्रोचचं आहे. म्हणजे इथं तुम्हाला दशांशचिन्ह संख्येचा काहीही कुठल्याही पद्धतीचा अप्रोच तुम्हाला लावायचा नाही, पण थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे. नक्कीच तुम्हाला हेडेक येऊ शकतो सोडवत असताना. काय काय दिले बघा, तर x बरोबर y बरोबर 2z, तर आणि सॉरी अजून एक किंमत दिली आपल्याला, जर x y z याची जर किंमत 256 असेल तर आपल्याला काय शोधायचं आहे, तर या एक्सची किंमत आपल्याला शोधायची. ठीक आहे, 2 कंडिशन्स दिले त्या, x बरोबर y बरोबर z 2z, तर x y z आणि तिघांचा जर गुणाकार 256 असेल तर एक्सची किंमत आपल्याला शोधायची. मग व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि याचा आन्सर तुम्ही स्वतः काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि हे अशा टाईपचे एक्झाम्पल, जर तुम्ही सिनियर मेंबर्स असाल, सिनियर मेंबर काय गेली 1-2 वर्ष झालं तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करताय, तर लक्षात ठेवा अशा टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला सोडवणं मस्ट असेल किंवा सोडवता आलेच पाहिजेत. कारण 1-1.5 वर्ष खूप टाईम पिरियड आहे लक्षात ठेवा. आणि एवढ्या टाईम पिरियडमध्ये जर तुम्ही अशा पद्धतीच्या एक्झाम्पल्सना टॅकल करत नसाल तर मग थोडंसं कुठेतरी तुमचं सिलेबस किंवा स्टडी मटेरियल तुमचं थोडंफार कमी पडतं, हा अर्थ असेल त्याचा. आणि नवीन विद्यार्थ्यांनी कन्सेप्ट शिकण्याचा प्रयत्न करा. हे तुम्हाला आलंच पाहिजे हे काही कंपल्शन नाही आहे, फक्त कन्सेप्ट कशा पद्धतीने अप्रोच लावायचा अशा हार्ड एक्झाम्पल्सना, या गोष्टी तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर आता इथं बघा आपल्याला विचारलं काय रे, तर एक्सची किंमत विचारलेलं आहे. म्हणजेच काय, तुम्हाला हे जे एक्स वाय झेडचे जे गुणाकार आहे तिघांचा, यामध्ये वायची आणि झेडची किंमत पण तुम्हाला एक्सच्या स्वरूपातच टाकली पाहिजे. मग एक्स आहे असं तर राहणार आहे माझा, एक्सबद्दल तर काय प्रॉब्लेम नाही. आता वायची किंमत जर एक्सच्या स्वरूपात लिहायची असेल, जर हे इथं तुमचं लक्ष असेल प्रॉपर, एक्स बरोबर वाय, याचा अर्थ काय रे, एक्सची किंमत आणि वायची किंमत समान आहे. मग मी वायच्या जागी डायरेक्टली एक्स पुट करू शकतो. ठीक आहे, कारण एक्सची किंमत वायच्या सोबतच आहे. मग वायच्या सोबत आणि एक्स दोघांच्या ज्या काही किमती असणार आहेत त्या देखील समान असल्या पाहिजेत. आणि त्यानंतर एक्स बरोबर 2z हे मानू शकतोय ना मी, इथं इक्वेशन तेच दिले त्यांनी, एक्स बरोबर 2z. मग मला सांगा झेडची किंमत काय होणार आहे रे, तर हे जे गुणाकारातलं जे 2 आहे ते इकडं भागाकारामध्ये येणार आहे. म्हणजेच झेडची किंमत एक्सच्या स्वरूपात काय असली पाहिजे, तर 1/2. मग ती इथं पुट करतो मी, झेड बरोबर काय असणार आहे 1/2 आणि बरोबर 256. मग आता इथं बघू शकताय एक्सचा 3 वेळा गुणाकार झाला आहे. काय लिहू शकतो रे मी, तर एक्सचा घन आणि हे छेदात दोन्हीकडे गुणाकार देणार आहे. मग 256ची जर दुप्पट केली तुम्ही तर ती किती मिळते रे, तर 512 असते. ठीक आहे, मग आता इथं एक्सचा घन आहे आणि इकडं 512 आहे, पण मला फक्त एक्सची किंमत पाहिजे. काय करावं लागेल, दोन्ही बाजूचं आपल्याला घनमूळ घेतो आपण, कारण एक्सचा क्यूब आहे आणि दोन्ही बाजूचं जर घनमूळ घेतलं तर 512चं घनमूळ तुमचं तोंडपाठ असलं पाहिजे. 512 कोणाचा घन आहे रे, तर 8चा घन आहे तो. ठीक आहे, म्हणजेच काय, एक्सची जी किंमत असणार आहे ती किती असायला पाहिजे, 8 हे आपलं फायनल आन्सर असेल.
ठीक आहे. थोडंसं वेगळ्या पद्धतीचं एक्झाम्पल आहे, पण जसं तुम्हाला म्हटलं की बेसिक कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर असणं फार गरजेचं आहे आणि सोबतच तुमच्या कॅल्क्युलेशनचं प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी तुम्ही अशा टाईपचे एक्झाम्पल्स एकदम इझिली सोप्या पद्धतीनं देखील सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आता आपल्याला बघायचा आहे की जसजसे आपण वेगवेगळ्या जे म्हटलं तुम्हाला आत्तापर्यंत सगळे हार्ड लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत आणि अशा पद्धतीचे क्वेश्चन जर तुम्ही सोडवत असेला तर लक्षात ठेवा पेपरमध्ये तुम्हाला कसल्याही पद्धतीचे प्रश्न अजिबात अवघड जाणार नाहीत. मग आता जो प्रश्न बघायचा आहे तो घातांकावरती डिपेंड असणारा प्रश्न आहे बघा. म्हणजे मजा येईल प्रश्न बघितल्यानंतर. वर्गमुळात 64 परत त्याचं घनमूळ आणि कंसाचा जो घातांक आहे बघा तो आहे 2x - 6 बरोबर 1/4. तर अशा पद्धतीचं आपलं हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे, काय घातांकावर डिपेंड असणारे एक्झाम्पल आहे. व्हिडिओ पॉज करायचे तुम्ही आणि हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपला घातांक टॉपिक बघितला नाही तर अशा विद्यार्थ्यांनी हे एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करा. सुटलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण जर काय कन्सेप्टमध्ये तुमचा इश्यू असेल किंवा समजत नसेल की काय केलं पाहिजे तर आपला जो घातांक हा जो लेक्चर आहे आपल्या क्रॅश कोर्समधलं तो टॉपिक तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुमच्या जेवढ्या काही घातांकाच्या कन्सेप्ट्स आहेत त्या सगळ्या तिथं क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, तर आता इथं बघा आपल्याला घातांकाचा अप्लाय करायचा आहे. पण जसं म्हणलं तुम्हाला घातांकाचे नियम अप्लाय करत असताना काय लागतं रे, तर प्रत्येकाचा जो पाया असतो घातांकाचा तो पाया समान लागतो आपल्याला. पाया समान असल्याशिवाय आपण कुठल्याही घातांकाचा नियम जो आहे तो अप्लाय करू शकत नाही. मग त्या बेसिसनं बघा इथं बघू शकता पहिला हा कंस तरी सॉल्व्ह करून घेऊ आपण. ठीक आहे, मग आता हे पहिलं आहे बघा वर्गमुळात 64 म्हणजेच वर्गमूळ 64 वर्गमूळ 8 आहे. ठीक आहे, मग 8चं परत आपल्याला घनमूळ घ्यायचं आहे. हे जे चिन्ह आहे ह्याचा अर्थ घनमूळ असतोय. मग जर 8चं घनमूळ घेतलं मी तर किती मिळतं रे, ते 2 मिळत असते. ठीक आहे, म्हणजे 2चा घातांक 2x - 6 बरोबर 1/4 अशा पद्धतीनं पहिली स्टेप तुम्ही मांडू शकताय. काय केलं इथं 64चं वर्गमूळ 8 आलं. 8चं परत मला घनमूळ घ्यायचं आहे कारण ह्या वर्गमूळ काय ह्याचा अर्थ तर घनमूळ घेतो आपण. म्हणजे 8चं घनमूळ जर घेतलं तर 2 मिळते आणि 2चा घातांक 2x - 6 आहे सर राहणार आहे इकडे 1/4. मग इथं बघू शकता इथं पाया किती आला रे, 2 आला पाया. पण इथं जो पाया आहे तो किती आहे रे, 4 पाया आहे. म्हणजेच काय पाया समान नाही. यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, ह्या 4ला 2च्या स्वरूपात लिहिलं पाहिजे. मग आपल्याला साधं सिंपल तोंडपाठ असेलच तुमचं काय की सायक्लिसिटी जी म्हणतो आपण 4ला काय लिहू शकतोय मी, तर 4 जो आहे तो आपल्याला माहिती आहे की 2चा वर्ग आहे. बरोबर, 4ला काय लिहिला मी 2चा वर्ग. पण लक्षात ठेवा इथं जे 2 आहे ते अंशात आहे आणि इथं जे 2 आहे ते छेदात आहे. असं आपल्याला कधीही चालत नाही. एकतर दोन्ही किमती अंशात पाहिजेत किंवा छेदात पाहिजेत. त्यामुळे हे जे 2चा वर्ग आहे ते आपल्याला अंशामध्ये कन्वर्ट केलं पाहिजे. मग अंशामध्ये कन्वर्ट थोडक्यात काय रे, तो पाया तुम्हाला चेंज करायचा आहे. मग पाया चेंज कधी होतो माझा, किंवा जर पाया तुम्ही चेंज केला, जर तो घात जो असतो आपण जो काही घात घेतो आपण तो घात आहे तो निगेटिव्हमध्ये जात असतो आपला. म्हणजे इथं बघा 2चा वर्ग आहे म्हणजे घात 2 आहे पण तो पॉझिटिव्ह आहे. पण आणि जर मी पायाला उलटा केला तर पॉझिटिव्हचा घात माझा निगेटिव्ह होत असतोय. मग तो नियम अप्लाय करायचा आपल्याला. 2चा घातांक 2x - 6 बरोबर 2चा घातांक -2. ठीक आहे, काय नियम केला इथं लक्षात ठेवा. पाया जो आहे तो उलटा केला आहे मी आणि पाया ज्यावेळी आपण उलटा करतो त्यावेळी निगेटिव्हचा घातांक पॉझिटिव्ह पण होत असतो आणि पॉझिटिव्हचा निगेटिव्ह जशी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार. मग इथं माझा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह होणार. मग आता इथं बघू शकताय दोघांचे पाया समान झालेत. मग पाया समान असेल तर त्यांचे घात देखील समान मानत असतो आपण. मग त्या नियमानुसार 2x - 6 बरोबर -2. ठीक आहे, मग त्यानंतर काय रे, हे -6 इकडे प्लस होणार आहे. काय काय होईल बघा, 2x बरोबर -2 + 6. ठीक आहे, म्हणजे परत काय प्लस मायनस मायनस होतं. 6तनं 2 गेले 4 आणि हे परत 2 इकडं भागाकारामध्ये होणार आणि बेदुनी 4. म्हणजेच काय एक्सची जी किंमत आहे ती किती असायला पाहिजे रे, तर 2 हे आपलं असणार आहे फायनल आन्सर. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने थोडंसं लेंदी क्वेश्चन्स आहे. म्हणजे जसं तुम्हाला हार्ड तर आहेच, जसं आणि तेच आपण घेतोय की सगळ्यात डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स कशा पद्धतीने सॉल्व्ह केले पाहिजेत. लक्षात ठेवा यामध्ये आपण वेगळं काहीच केलं नाही आहे. घातांकाचे एक्झाम्पल्स आपण मागच्या दोन्ही सेशनमध्ये पण सॉल्व्ह केलेले आहेत. तोच अप्रोच फक्त इथं लावलेला आहे. फक्त एक्झाम्पल जे आहे ते दिसायला खूप मोठं वाटतं, पण जर तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर नियम चांगल्या पद्धतीने पाठ असतील तर एक्झाम्पल आपण इझी पद्धतीनं सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, एक्झाम्पल बघा सेम दशांश चिन्हाच्या बाबतीमधलंच आहे. 4.71 भागिले 47.1 अधिक 52.73 भागिले 527.3.
सेम काय व्हिडिओ पॉज करायचे तुम्ही आणि याचा आन्सर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे की आता ह्याला इथं कशा पद्धतीने तुम्हाला अप्रोच राहायचा आहे. सेम काय दशांश चिन्हांचा भागाकाराचे एक्झाम्पल्स आपण जी कन्सेप्ट बघितलेले आहे त्या कन्सेप्टचा वापर तुम्हाला इथं करायचा आहे. फक्त काय लक्षात ठेवा, इथं पहिला आहे ते हे दोघांचा भागाकार आहे आणि इथं ह्या दोघांचा भागाकार आहे आणि मध्ये प्लस चिन्ह त्या यासाठी आपण काय होणार आहे बघा 4.71 छेद 47.1 अधिक काय होणार आहे इथं 52.73 आणि छेदामध्ये काय होणार आहे रे तर 527.3. ठीक आहे. तर आता इथं काय तर आपण दशांश चिन्ह संख्येचं काय भागाकारामध्ये काय घरं बॅलन्स करून घेत असतो. मग त्या नियमानुसार इथं बघू शकता या अंशात इथं 2 घरं आहे ती आणि इथं मात्र एकच घर आहे. इथं पण बघा इथं 2 घरं आहे ती, इथं पण एकच घर आहे. म्हणजेच काय हिथल्या छेदात आणि हिथल्या छेदात आपल्याला 1-1 शून्य वाढवायला लागणार आहे कारण 1-1 घर कमी पडते. मग त्यानुसार काय होणार आहे बघा इथं तर 471 छेद 471 आणि 1 शून्य वाढवायचं आहे तो होणार आहे 4710. तसंच बघा इथं प्लस सेम 5273 भागिले 5273 आणि 1 शून्य वाढवायचं आहे तो काय होणार ते एक्स्ट्रा त्याच्यावर कुठल्याही संख्येवरती देऊ शकता. ठीक आहे. मग त्यानंतर बघा 471 एक्के 471 मी डायरेक्टली कट करू शकतोय म्हणजे आणि छेदामध्ये तो वरचा शून्य आहे असं राहणार आहे. इथं पण सेम होईल 5273 एक्के 5273 आणि वरचा एक 10 होणार आहे. म्हणजेच काय काय राहिलेलं आहे इथं 1/10 अधिक 1/10 बरोबर आणि उत्तर आपल्याला जे आहे ते पॉईंटमध्ये काढायचं आहे. मग त्यानुसार लक्षात ठेवा इथं 1/10चा अर्थ काय रे तर दशांश चिन्हामध्ये कन्वर्ट केलं तर 0.1 होणार आहे. 1/10चं परत 0.1 आणि 0.1 अधिक 0.1 किती होतं आपलं तर 0.2 हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. तर काय नाही लक्षात ठेवा एक्झाम्पल दिसायला खूप वेगळ्या पद्धतीचं वाटते पण जसं तुम्हाला म्हटलं काय सिम्पल दशांश चिन्हाच्या भागाकारामध्ये घरं बॅलन्स आपल्याला आधी करावे लागतील आणि आपल्याला जनरल कॅल्क्युलेशन आहे किती होईल आन्सर आपलं 0.2. तर आय होप ज्या विद्यार्थ्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचं नक्कीच हे आन्सर आलं असेल किंवा काय एरर आला असेल तुमच्या कॅल्क्युलेशनमध्ये तर तुम्हाला ते काय करायचं आहे करेक्शन इथं तुम्हाला करायची आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा आता जो प्रश्न घ्यायचा आहे तो देखील बघा ह्याच्या बाबतीत दशांश चिन्ह प्लस वर्गमूळ या 2 कन्सेप्टचा वापर तुम्हाला इथं करायचा आहे आणि आत्ताचं जे एक्झाम्पल आपण बघायचं आहे ते 2024 मध्ये पण जे मागच्याच वर्षी जेवढे काय आपले पोलीस भरतीचे पेपर झाले होते त्यामध्ये देखील तुम्हाला हे एक्झाम्पल तिथं बघायला मिळेल. म्हणजेच व्हरायटी टाईपचं एक्झाम्पल जे म्हणतो तुम्हाला की नेहमी बऱ्यापैकी आपल्याला काय रिपिटेशन भरपूर होतं. म्हणजे एक एक्झाम्पल तुम्हाला बऱ्याच ठिकाणी 2-3 वेळा तुम्हाला विचारलं जातं पोलीस भरतीमध्ये त्यामधलं हे एक्झाम्पल आहे. मागच्या 2 वर्षामध्ये जेवढं काही पेपर्स आपले झालेले आहेत त्या पेपरमध्ये तुम्हाला हे एक्झाम्पल तिथं नक्की बघायला मिळेल. ठीक आहे. वर्गमुळात 1 अधिक 9/16 या टाईपचं एक्झाम्पल आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे एक्झाम्पल बघायला मिळालं असेल आणि पोलीस भरतीला तर नव्हेच प्लस MPSC कंबाईन खरे तर हे एक्झाम्पल MPSC कंबाईनचं एक्झाम्पल आहे. म्हणजेच मागचे वर्षी म्हणजे 16, 17, 18ला जेवढ्या काय MPSCच्या कंबाईनची एक्झाम झाली होती त्यामधलं हे एक्झाम्पल आहे आणि तेच एक्झाम्पल परत पोलीस भरतीला परत रिपिटेशन व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे जसं तुम्हाला म्हणलं की स्टेट एक्झाममध्ये तुम्हाला असे भरपूर एक्झाम्पल्स मिळतील जे रिपीट बऱ्याच ठिकाणी होत जातात. मग आता सोडवायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून आधी सोडवण्याचा ट्राय करायचं आहे की काय कन्सेप्ट इथं वापरायचे आहे तुम्हाला आणि काय करू शकता ते. मग त्यानुसार तर इथं बघा इथं तर 196 पूर्ण वर्गसंख्येने 4 घरं पण आहेत. मी वर्गमूळ घेऊ शकतो म्हणजे पण आता इथंच बघा दुसरी कन्सेप्ट पण तुम्हाला इथं शिकायला मिळते काय दशांश चिन्ह संख्येचा वर्ग करताना पहिल्या एक्झाम्पलला काय शब्द वापरलेला तर त्या घरांची दुप्पट होते. पण इथं आता वर्गमूळ घ्यायचा आहे तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे किंवा नोट करून ठेवायचं आहे कुठं काय ज्यावेळी दशांश चिन्ह संख्यांच्या घराचं जर तुम्हाला वर्गमूळ घ्यायचं असेल तर लक्षात ठेवा त्या घरांचं काय होतं निमपट होत असते. घरांची काय होत असते निमपट. मग त्यानुसार बघा इथं तुम्हाला दिसतात 4 घरं 4 घरांची 2 घरं होणार. मग 196चं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे किती असतं तर 14 येते आणि 14ला खरं 2 घरं सुटतील या ह्याचं वर्गमूळ घेतला तर ते हे किती येणार आहे 0.14. तसंच अधिक आहे असं राहणार आहे. इथं बघा दोघांना वर्गमूळ चिन्ह आहे. दोघांना वर्गमूळ चिन्ह असल्यामुळे मी त्यांचा गुणाकार करू शकतोय. ह्यांचा गुणाकार इथं समोर लिहितो मी किती होणार आहे बघा वर्गमुळामध्ये 16×9=44 1.44 होईल आणि इथलं एक घर आणि इथलं एक घर इथं किती 2 घरं मी सोडू शकतो. ठीक आहे. म्हणजेच काय 1.44चं परत मला वर्गमूळ घ्यायचं आहे. माझं रूल सेम 44ला 2 घरं आहेत दशांश चिन्हाची 1 घर सुटेल माझं फायनल आन्सरला. 144चं वर्गमूळ किती आहे रे तर 12 असतं इथे किती 12. 12ला काय लिहू शकतो मी 1.2 कारण 2 घरं आहेत 1 घर होईल इथं आणि ह्याचं इथं सिम्प्लिफाय करतो. ह्याला मी काय करू शकतोय अपूर्णांकात लिहू शकतोय. हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. काय होणार बघा 16 × 1 = 16 आणि 9
25/16. 25/16चं वर्गमूळ घेतलं तर काय मिळणार आहे मला ते 5/4. 25चं 5 आणि 16चं 4. ठीक आहे. मग त्यानंतर आपल्याला माहिती आहे की हे जे 4 आहे ते कुठे जातं रे आपलं, तर 1.2ला जाणार आहे. मग पुढच्या स्टेपला काय लिहू शकतो मी, 0.14 अधिक हे 12×4 = 48 म्हणजेच 4.8/5. 4.8/5. मग आता इथं बघू शकताय हे जे संख्या आहेत सगळ्या, ठीक आहे, पूर्णांक युक्त अपूर्णांक पण म्हणू शकता तुम्ही ह्याला, किंवा हे सिंपल एवढं जरी सोडवलं तरी चालेल. ठीक आहे. मग आपण काय करूया, हे जो अपूर्णांक आहे ह्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आपण. ठीक आहे. मग काय काय होणार आहे बघा, 0.14 अधिक, आता इथं बघू शकता या अंशात एक घर आहे, छेदात एक पण घर नाही आहे. म्हणजे काय करणार आहे आपण, छेदामध्ये एक 0 वाढवणार. म्हणजेच ह्याला किती लिहिणार मी, तर अंशामध्ये दशांशचिन्ह काढून टाका, काय राहील 48/50. ठीक आहे. 48/50. आणि हे मी इथून पुढं कंटिन्यू करतो एक्झाम्पल. ठीक आहे. सेम 0.14 बघा आहे असं राहणार आहे माझं, प्लस मग आता 48 आणि 50ला एकाच संख्येनं कोणी भाग जात नाही आहे. मग त्यामुळे काय करू आपण, या दोघांना 5/5 भागायला किंवा सोपं पडेल, कारण छेदामध्ये आपल्याला फायनल आन्सर पॉईंटमध्येच काढायचं आहे. मग इथं बघा 5×10 = 50 करू शकतोय, आणि इथं होणार आहे बघा किती, तर अंशामध्ये होणार आहे 5×9 = 45. बाकी 3 उरली, 3चं झालं 30 आणि 5×6 = 30. किती झालं रे हे, 9.6. ठीक आहे. ते पुढं इथं लिहितो 9.6/10. मग आता परत छेदात 10 आहे, म्हणजेच काय, परत छेदामध्ये दशांशचिन्ह 0 आला, दशांशचिन्ह आपलं डाव्या बाजूला सरकतं. हे तर ऑलरेडी एक घर आहे, मग एक घराची परत 2 घरं होणार आहे ते. म्हणजे फायनल आन्सरला काय लिहू शकतोय मी, 0.14 अधिक एक घर अजून एक वाढणार, 0. किती होणार आहे हे, 0.96. 0.14 अधिक 0.96, दोघांची बेरीज करा, किती सिंपल इथं लिहू शकतोय, 0.14 अधिक 0.96. मग झालं 6×4 = 10, हातच्याला 1, परत 9×1 = 10×1 = 11, हातच्याला 1, परत 1, आणि म्हणजे ह्या सगळ्याचं जे फायनल आन्सर आहे ते बघा किती असलं पाहिजे, 1.1 हे आपलं असणार आहे फायनल आन्सर. क्लिअर आहे, किती असेल, 1.1. त्यामुळे लक्षात ठेवा, एक्झाम्पल एकच आहे, पण कन्सेप्ट तुम्हाला 2 ते 3 म्हणजे 3 ते 4 एक कन्सेप्ट तुम्हाला शिकायला मिळतील. त्यातली पहिली ती म्हणजे काय, दशांशचिन्ह संख्यांचा जर तुम्हाला वर्गमूळ घ्यायचा असेल तर घरांची निमपट करायचं, हे एक लक्षात ठेवा. त्या नियमानुसार हे एक आलं. त्यानंतर हे बघा, दोन्ही संख्यांना जर वर्गमूळ चिन्ह असेल तर त्यांचा गुणाकार तुम्ही करू शकता. ही दुसरी कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. मग त्या नियमानुसार इथं झालं 144. ठीक आहे. आणि त्यानंतर काय, हे छेदातली संख्या अंशामध्ये गेल्यानंतर काय गुणाकार होत असतोय. ए भागिले B/C च्या कन्सेप्ट ज्या अपूर्णांकात बघितल्या होत्या ती वापरायच्या. आणि त्यानंतर परत इथं छेदामध्ये जर 0 असेल तर संख्येतलं दशांशचिन्ह डाव्या बाजूला सरकतं. मग ह्या ज्या काही सगळ्या ह्या बारीक सारीक ज्या गोष्टी स्टेटमेंट्स आपण जे आत्ता वापरतोय, हे सगळं आपण ऑलरेडी त्या टॉपिकच्या कन्सेप्ट्समध्ये ऑलरेडी आपण बघितले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी ते सेशन्स बघितले नसतील आणि जर तुम्ही डायरेक्टली हे एक्झाम्पल बघत असाल तर लक्षात ठेवा, थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं की हे 9.6चं मी 0.96 कसं केलं. मग ह्या सगळ्या गोष्टींना तिकडचा बॅकग्राऊंड काय रिस्पॉन्सिबल आहे. त्यामुळे तुम्ही ते जे लेक्चर्स आहेत ते नक्की बघा, जेणेकरून तुमच्या सगळ्या कन्सेप्ट्स आहेत त्या क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. येस, चलो नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघूया आपण आता, की जसं आपण आत्तापर्यंत जेवढे एक्झाम्पल सोडवले ते त्याच लेवलचं एक्झाम्पल आहे हे पण. तर एक्झाम्पल आहे बघा काय, तर 1/48 × 100 अधिक 1/100 × 52 वजा 1/52 × 48. ठीक आहे. तर सेम जसं आत्तापर्यंत आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करत आलेलो आहोत. व्हिडिओ पॉज करायचा तुम्ही सर्वांनी, आणि ह्याचा आन्सर आता तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे की आता या एक्झाम्पलला कोणत्या कन्सेप्टचा वापर करू शकता किंवा काय ह्याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट्स कोणकोणते यूज करावे लागतील. ठीक आहे. तर पहिला बघा, एकतर एक्झाम्पल बघितलं तुम्हाला काय रे, तर अपूर्णांकामध्ये हे एक्झाम्पल सेट आहे, अंश आणि छेद आहे याला, आणि त्यांची बेरीज आणि वजाबाकी. पण लक्षात ठेवा, अशा वेळी जेव्हा आपण काहीतरी लसावी पद्धत वापरत असतोय, पण इथं तुम्ही जर लक्ष घेतलं तर इथं बघा, हे जर 48 × 100 केलंच आपण तर किती जाणार आहे, तर ते 4800 जाणार आहे. तसंच बघा, हे 5200 होणार आहे. म्हणजे ह्यांचा लसावी काढत बसलो तर आपला खूप वेळ जाईल. त्यामुळे इथं तुम्हाला काय करायचं आहे, तर तिरकस गुणाकार पद्धत आपली आहे जी आहे ते अप्लाय करावी लागेल आपल्याला. तर काय होणार बघा, हे
आणि ते लिहिताना मी डायरेक्टली तो गुणाकार लिहितो तिरकसमध्ये. तो काय होणार आहे तर 5200 अधिक हे इथे येणार आहे ते किती होईल बघा 4800 छेदामध्ये हे जे 100 आहे ते 100 मी कॉमन काढतो किंवा ह्या दोघांचा आपापसामध्ये गुणाकार होणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय ह्या दोघांचा आधी करूया. 100 गुणिले 100 म्हणजे किती होणार आहे तर 10,000 आणि परत ह्याला गुणिले 48 परत गुणिले 52. आपल्याला काय गुणाकार करत बसायची गरज नाही, कारण लक्षात ठेवा इथं जे 4852 आहे ह्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये ते तुम्हाला समजून जाईल. परत पुढची व्हॅल्यू जी आहे ते आहे अशी राहणार आहे, ते म्हणजे किती 1/52 गुणिले 48. क्लिअर आहे. तर आता इथं बघा 5200 आणि 4800 यांची जर बेरीज केली आपण तर हे 800 दिलं तर 6000 झालं आणि 6000 आणि ते 4000 म्हणजे किती मिळते रे तर 10,000 मिळते. छेदामध्ये परत हे 10,000 आहे असं परत गुणिले 48 गुणिले 52 वजा 1/52 गुणिले 48. ठीक आहे. तर आता इथं बघा ते जे मी म्हटलं गुणाकार का केला नाही तर इथं बघ लक्ष असेल तुमचं तर 10,000ला ही 10,000ची किंमत आहे ती कॅन्सल होते लक्षात ठेवा, कारण इथं गुणाकारचा साईन आहे दोघांच्या मध्ये, त्यामुळे ते आपण 10,000 साईनची जे व्हॅल्यू आहे ती कॅन्सल होणार आहे माझी. म्हणजे राहिलं फक्त काय रे आता लास्ट स्टेपला माझं 1/48 गुणिले 52 वजा 1/52 गुणिले 48. मग आता इथं बघा हा अपूर्णांक आणि हा अपूर्णांक समानच आला. इथं फक्त तुमचं वाटत असेल की इथं 48 गुणिले 52 आहे, काय संबंध आहे लक्षात ठेवा. ए गुणिले बी आणि बी गुणिले ए अर्थ एकच असतोय. त्याचनुसार मध्ये चिन्ह मायनस आहे, म्हणजेच काय ह्या प्लसला हे मायनस कॅन्सल होईल, म्हणजेच काय सगळ्यात ॲट द एंड आपला ॲन्सर फक्त किती राहील रे 0. हे माझं काय असणार आहे ॲन्सर असेल. क्लिअर आहे, किती असेल तर 0 हे आपला ॲन्सर आहे. आणि लक्षात ठेवा आता बऱ्यापैकी जसं तुम्हाला म्हटलं की हा देखील प्रश्न रिपिटेशन आहे. 2023चे जेवढे काय आपले पोलीस भरतीचे पेपर झाले होते त्यामध्ये देखील हा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता. त्यामुळे ह्याच्या आधी पण प्रश्न ह्या बऱ्याच ठिकाणी विचारला गेलेला आहे. त्यामुळे जास्त करून जे बऱ्याचपैकी विद्यार्थी आता मग काय करतात रे की रिपिटेशन व्हायला लागलं म्हटल्यानंतर ह्याचा ॲन्सरच पाठ करून ठेवायचं, उत्तर कारण 0च येते. त्यामुळे ॲन्सर लक्षात ठेवा कधीही पाठ करायचं नाही, कारण सिंगल काहीतरी ह्यामध्ये थोडा जरी चेंज झाला, थोडा चेंज होण्यामध्ये इथं समजा मायनसच्या ऐवजी जर प्लस केलं तरी लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुमचं चेंज होऊ शकतं, 0 नाही येणार त्या ठिकाणी. त्यामुळे ॲन्सर जे आहे ते 0 कधी येणार ज्यावेळी आहे असं कॉपी पेस्ट एक्झाम्पल तुम्हाला रिपीट व्हायला पाहिजे, तरच त्याचा काहीतरी तुम्हाला फायदा होतो. पण शक्यतो गणित लक्षात ठेवा पाठ करण्याचा विषय नाही तर तो समजून आणि सोडवण्याचा विषय आहे. त्यामुळे एक्झाम्पल कसं सॉल्व करतोय ती प्रोसिजर तुम्ही लक्षात ठेवायची आहे. जर आलंच लक्षामध्ये काय किंवा तेच एक्झाम्पल आहे हां त्यावेळी तुम्ही डायरेक्टली 0 मार्क करू शकताय, पण आधी ते सॉल्व झालं कसं ती प्रोसेस तुम्हाला नीट समजून घेतली पाहिजे. ठीक आहे, चलो. तर ज्या विद्यार्थ्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच त्यांचा ॲन्सर आला असेल. आणि पुढचा जो प्रश्न आहे तो सेम बघा घातांकावरती डिपेंड असणारे पुढचे आता दोन्ही प्रश्न आहेत. म्हणजे घातांकाचे जसं तुम्हाला म्हटलं आपण ज्यावेळी तो लेक्चर घेतलं होतं घातांकाचं त्याचवेळी म्हटलेलं की पोलीस भरतीला घातांकावरती बरेच प्रश्न विचारले जातात आणि लक्षात ठेवा ते सोपे प्रश्न नाही आहेत अजिबात. ठीक आहे, तर पुढचं एक्झाम्पल आहे बघा 2चा घात कंसाचा घातांक 1/2 परत कंसाचा घातांक x बरोबर किती आहे तर 256. ठीक आहे, जसं म्हटलं तुम्हाला घातांकावरचे जरी प्रश्न असले तर लक्षात ठेवा सोपे पण प्रश्न आहेत, ते आपण ऑलरेडी मागच्या 9व्या 10व्या लेक्चरमध्ये ऑलरेडी आपण ते बघितलेले आहेत. आणि आजच्या सेशनमध्ये आपण तेच बघतो की फक्त आत्तापर्यंत जेवढे काही पोलीस भरतीचे एक्झाम झाले आत्तापर्यंतच्या यामध्ये सर्वात डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स आपण बघतोय, हार्डेस्ट लेवलचे क्वेश्चन्स जे तुम्हाला इथून पुढं कुठल्याही पेपरमध्ये येतील का नाही ह्याची शंका पण कमी आहे. पण जर आलेच तर तुम्ही तयार असला पाहिजे की जर अवघड प्रश्न आले तर कशा पद्धतीने आपल्याला ते टॅकल करायचं. मग त्याच स्वरूपातला हा प्रश्न आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे की काय प्रोसिजर कोणते नियम्स जे आहेत ते मला इथं लागू करावे लागतील. मग त्यामध्ये तर पहिला नियम इथं तुम्हाला सरळ बघायला मिळेल बघा. इथं तर पाया ऑलरेडी 2 दिलेला आहे, म्हणजे सगळ्यात लहान पाया तर 2च आहे. त्यामुळे इथं सगळे हे एवढे जे घात आहे म्हणजे घातांकाचा जर घात असेल तर काय करत असतो रे आपण त्या घातांकाचा गुणाकार होतो, मग तो तर नियम इथं पहिला लागेल. पण इथं पण लक्षात ठेवा तुम्हाला ह्या 256ला चेंज करायचं आहे, कारण इथं जर पाया 2 असेल तर इथं पण पाया 2 झाला पाहिजे. आणि 2ची सायक्लिसिटी जर तुमची पाठ असेल जो आपण वारंवार जी बघितली ज्याला म्हणतो आपण, तर 2च्या सायक्लिसिटीमध्ये बघा 2चा 5वा घात 32 असतोय. ठीक आहे, इथपर्यंत टेबल तुमचा पाठ असलाच पाहिजे. जर तो नसेल तर लक्षात ठेवा मग अवघड आहे तुमच्यासाठी की तुमचे घातांकाचे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह होतील का नाही ह्यावर कोणते क्वेश्चन मार्क येऊ शकतो. कारण जर तुमची सायक्लिसिटीच पाठ नसेल तर लक्षात ठेवा हे जे पाया समान करण्याची पद्धत वापरतो ती तुम्ही पायात समान नाही होणार तुमचा. ठीक आहे, त्यामुळे 2चा 5वा घात तर 32 आहे बघा. मग आपल्याला पोहोचायचं आहे कुठपर्यंत 256 पर्यंत, कारण इथं पाया 2 आहे. त्यामुळे आता इथं बघा तिसरं घेतलं आपण 32 त्यानंतर होणार 64 परत होणार 128
आणि परत होणार 256. ही अशी दुप्पट होत जाणार आहे पुढं. मग हा 5वा घात होता, हा असेल 6वा, हा 7वा असेल आणि हा असेल 8वा. म्हणजेच काय लिहू शकतो मी 256ला 2चा 8वा घात लिहूया आणि ह्यांचा काय आपापसामध्ये गुणाकार लागलीच करूया. म्हणजे काय होणार बघा 4 गुणिले 1/2 गुणिले x आणि 256 काय मिळाला 2चा 8वा घात. ठीक आहे. मग आता इथं बघा इथं भागाकार होऊ शकतो 2 दुनी 4 आणि 2 गुणिले x 2x जाणार आहे. म्हणजे 2चा घातांक 2x बरोबर 2चा घातांक 8. आता काय पाया समान झाले. पाया समान असतील तर काय आपण रे त्यांचे घात समान मानू शकतो. म्हणजेच काय 2x बरोबर 8 होईल. मग आपल्याला x ची किंमत पाहिजे. गुणाकारातलं 2 इकडे भागाकारामध्ये येईल. म्हणजेच काय x बरोबर 8/2 म्हणजेच किती 4. किती असलं पाहिजे 4. हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. आणि लक्षात ठेवा जरी क्वेश्चनचा अवघड असला जर तुमच्या प्रॉपर कन्सेप्ट क्लिअर असतील तर लक्षात ठेवा जास्तीत जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी 30 सेकंड्स खूप झाले. आणि जर पण तुम्हाला हे कन्सेप्टच माहीत नसेल आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हे 256. जर हा पायाच तुमचा समान नाही झाला तर तुमचा वेळ तिथंच भरपूर वेळ जाणार आहे की ते सायक्लिसिटीमध्ये 2ची तुम्ही सगळी लिहित बसणार आणि त्यानंतर मग तुम्हाला समजेल की 2चा तो 8वा घात. आणि सायक्लिसिटी काढायची कशी हे सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी त्या सेशनमध्ये बघितलेल्या आहेत. ठीक आहे. आन्सर किती असायला पाहिजे तर इथं 4 हे आपला आन्सर असेल त्या एक्सच्या किमतीचा. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा देखील प्रश्न जो आता बघायचा आहे तो देखील लक्षात ठेवा घातांकावरतीच डिपेंड असणारा हा प्रश्न आहे. आणि म्हणू शकतो की घातांकापर्यंत आत्तापर्यंत जेवढे प्रश्न पडलेत त्यामधला एक हायेस्ट लेवलचा हा देखील प्रश्न आहे. 1/216 चा घातांक आहे 2/3 अधिक 1/256 आणि ह्याचा घातांक आहे वजा 3/4 अधिक 1/243 चा घातांक वजा 1/5. ठीक आहे. मग आता घातांक टॉपिक आपण ज्यावेळी बघितलं त्यावेळी बघा नियम जे अप्लाय केले होते त्यामधला निगेटिव्हचा एक घातांकाचा नियम आपला बघितलेला होता किंवा अंशामध्ये जर अपूर्णांकात जर घात असेल तर काय काय केलं पाहिजे आणि ते नियम्स तुम्हाला इथं अप्लाय करायचे. मग सगळ्यात पहिली स्टेप जी असणार आहे किंवा काय प्रोसिजर केली पाहिजे व्हिडिओ पॉज करून तुम्ही जेवढे काय तुम्ही आत्तापर्यंत प्रॅक्टिस केलं असेल त्यासाठी व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचं जेवढं नॉलेज आहे घातांक टॉपिकचं जेवढं काही शिकला असेल ते तुम्हाला इथं अप्लाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण लक्षात ठेवा असेच प्रश्न असतात ज्यामध्ये तुमचं काय कस लागतो किंवा तुम्हाला देखील समजतं की आपल्याला कितपत तो टॉपिक समजला आहे आणि आपल्याला कितपत कशा पद्धतीचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात हे स्वतःला समजणं गरजेचं आहे. आणि नेहमी जसं म्हणतोय मी तर आपल्याला फक्त बघण्याचं नाही तर आपल्याला काय शिकण्याचं काम करायचं आहे. त्यामुळे पहिली जी सुरुवात होणार आहे लक्षात ठेवा हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तो कुठला असणार आहे जो निगेटिव्ह घात आहे प्रत्येकाचा बघा तो पॉझिटिव्ह झाला पाहिजे. मग निगेटिव्हचा पॉझिटिव्ह घात कधी होतो रे तर ज्यावेळी तो आपला पाया व्यस्त होतो म्हणजे पायाला उलटा करायचा आहे. मग इथं बघू शकताय 1/216चं उलटं जर मी काय केलं तर काय होणार आहे 216 अंशामध्ये येणार आहे आणि घात किती होणार तो 2/3. सेम इथं बघा 256 वरती येणार आहे कंसाचा घातांक किती राहणार आहे तर 3/4. सेम इथं काय 243 आणि कंसाचा घातांक किती राहील तर 1/5. ठीक आहे. काय निगेटिव्हचे घात पॉझिटिव्ह झाले. दुसरं जर इथं बघायला तर प्रत्येक घात जे आहे ते अपूर्णांकात आहेत. मग अपूर्णांकात असेल तर काय करतोय आपण फोड करत असतोय अंश वेगळा आणि छेद वेगळा लिहित असतोय. म्हणजेच काय तर हे जे 2/3 आहे याची जर मी फोड केली तर छेद आहे 1/3 आणि अंश आहे तसं सेपरेटली लिहायचा आणि तो काय गुणाकारामध्ये लिहित असतो आपण. ठीक आहे. त्यानंतर परत बघा 256 चा घातांक छेद बाहेर काढला तर 1/4 गुणिले 3 अधिक 243 आणि 243चा घातांक हा 1/5 आहे असा राहणार आहे. कारण 1/5 लक्षात ठेवा इथं अंशामध्ये कोण नाही आहे त्यामुळे ते एक ॲज इट इज राहणार आहे त्याला काही चेंज करायचं नाही. मग आपल्याला माहीत आहे 1/2चा अर्थ वर्गमूळ असतो 1/3चा घनमूळ असतोय 1/4चा चतुर्थमूळ असतो. मग त्या पद्धतीने बघा इथं 1/3 आहे. मग 1/3चा अर्थ काय झाला मला घनमूळ घ्यायचं आहे कोणाचं तर ह्या 216चं. मग घन जर तुमचे पाठ असायलाच पाहिजे 216चा जर घनमूळ घेतला तर ते किती असते तर 6 आहे ते. ठीक आहे. आणि कंसाचा दुसरा घात तो आहे असं राहणार आहे अधिक. तर आता इथं बघा 1/4 आहे याचा अर्थ काय की ही जी 256 ही जी संख्या आहे ती कोणत्या संख्येचा चौथा घात आहे हे शोधायचं आपल्याला चतुर्थ मूळ ज्याला म्हणतो आपण. मग 256 जर सायक्लिसिटी तुमची पाठ असेल तर तिथं तुम्हाला लक्षात येईल की 256 जो आहे लक्षात ठेवा तो 4चा चौथा घात येतो. 256 किती आहे 4चा चौथा घात आहे 4चा घन 64 आहे आणि चौथा घात 256 येतो. परत कंसाचा घातांक 3 आहे असा आणि इथं 1/5 आहे. मग याचा अर्थ काय की हे जे 243 आहे ही संख्या कोणत्या संख्येचा 5वा घात मिळतो
कितव्या कोणत्या संख्येचा 5वा घात. मग जर तुमची 3ची सायक्लिसिटी पार्ट असेल तर 3चा घन 27 येतो, 4था घात 81 आणि 3चा 5वा घात जर तुम्ही काढला तर तो 243 असतो. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण तो टेबल जो आपण बघितलेला वारंवार त्यामध्ये आहेत आणि तो पाठ करायला जसं तुम्हाला म्हटलेलं असेल तर लगेच ह्या सगळ्या गोष्टी करतात, लक्ष द्यावा. आणि लास्टला फक्त हे 3 असेल कारण 3ला दुसरा कुठला अंश नाही आहे. ठीक आहे. मग एका सिंपल फॉर्ममध्ये आलो बघा. 6चा वर्ग आपल्याला माहीत आहे 36 आहे, 4चा घन 64 असतोय आणि हे 3 आहे असं. मग 36 आणि 64 किती होते बघा तर 100 झालं हे. मग 100 आणि हे ते वरचं 3 किती होणार 103. हे माझं काय असणार आहे ॲन्सर असेल. किती असणार आहे 103 हे आपलं फायनल ॲन्सर असेल. क्लिअर आहे. तर जसं म्हटलं तुम्हाला एक क्वेश्चन बघू शकताय की काय कोणत्या लेवलचा हा प्रश्न आहे आणि लेवल जरी हार्ड असले पण जर बेसिक तुमचं चांगल्या पद्धतीने क्लिअर असेल तर लक्षात ठेवा असे एक्झाम्पल्स जे आहेत ते आपण सोप्या पद्धतीने लवकरात लवकर काय करू शकतोय सॉल्व करू शकतोय. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा देखील प्रश्न घातांकावरतीच आहे. ह्यासाठी सम लिहिल्यानंतर व्हिडिओ पॉज करून तुम्ही ह्याचा ॲन्सर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर काय बघा प्रश्न तर 64 गुणिले 64 4 वेळा आहे बरोबर 1/8चा घातांक x. आणि ते आपल्याला एक्सची किंमत इथं आपल्याला आता शोधायची आहे की काय ॲन्सर असणार आहे. ठीक आहे. कशाचं त्या एक्सच्या किमतीचं आपल्याला उत्तर काढायचं. माहिती लक्षात ठेवा जसं सेम व्हिडिओ पॉज करायचं तुम्ही स्वतः आधी काय वापरा. आता इथं एक्झाम्पल थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे. इथं कशा पद्धतीने आपण डील करू शकताय, पाया किती आहे, मग समान करण्यासाठी काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला अप्लाय कराव्या लागतील. मग तर इथं बघा राईट साईडला आला तुम्ही इथं तर इथं बघा छेदामध्ये 8 आहे आणि म्हणजे 8 हा सगळ्यात कमी पाय आहे. याचा अर्थ काय झाला लक्षात ठेवा की हे अलीकडे जेवढे सगळ्या संख्या आहेत यांना तुम्हाला ह्या 8च्या पायामध्ये कन्वर्ट करावं लागेल. कारण इथं बघितलं तर 8चा घातांक x दिला आहे त्यामुळे पाया तुम्हाला समजायचं की 8 घ्यायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला माहित आहे 64 काय असतो रे तर 8चा वर्ग आहे सिंपल. तर इथं पण 64 8चा वर्ग, इथं पण 8चा वर्ग आणि हे चौथं पण 8चा वर्ग. राईट साईड सध्या काय लिहायची गरज नाही कारण ते सगळ्यात पाया तो कमीच आहे तो. ठीक आहे. मग त्यानुसार इथं बघा आता पाया समान झाला आहे. पाया समान असेल मध्ये गुणाकार चिन्ह आहे, घातांकाची बेरीज करतो आपण. मग त्या नियमानुसार 8चा घातांक हे 2 4 6 8, 8चा 8वा घात बरोबर 8चा घातांक x. ठीक आहे. या पद्धतीने आन्सर मिळेल आपल्याला. मग आता पण इथं तुम्ही बघाल आता दोघांचा पाया तर समान झाला आहे. मग काल पण आपण अशाच पद्धतीचे एक्झाम्पल बघितलं होतं बघा. हिथं जो पाय आहे तो अंशात आहे मात्र हिथं उजव्या बाजूला जो पाय आहे तो छेदामध्ये. मग असं आपल्याला चालत नाही. दोन्ही एकतर अंशात पाया लागतात किंवा छेदात पाहिजेत. मग त्या नियमानुसार हे जे 8 आहे हे 8ला आपल्याला काय केलं पाहिजे रे तर वर आणलं पाहिजे अंशामध्ये. ठीक आहे. 8ला अंशामध्ये शिफ्ट केला पाहिजे. मग त्यासाठी शिफ्ट करत असताना सेम कालचा किंवा मागच्याच एक्झाम्पलला आपण जो नियम अप्लाय केला तो आपल्याला इथं अप्लाय करायला लागणार आहे. काय की ज्यावेळी आपण पाया व्यस्त करतो त्यावेळी घातांक पण काय होतं तरी तुमचा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह जातो. मग त्या नियमानुसार 8चा घातांक 8 बरोबर 8चा घातांक वजा x होईल इथं. ठीक आहे. किती होणार वजा x. का कारण हे जे x आहे ते पॉझिटिव्ह आहे. क्लिअर आहे. x पॉझिटिव्ह आहे आणि ज्यावेळी तो अंशामध्ये जाईल त्यावेळी तो निगेटिव्ह होणार आहे. मग त्या नियमानुसार इथं बघा परत पाया समान झाला आहे. मग पाया समान झाले याचा अर्थ काय होणार त्यांचे घात देखील समान असतील. म्हणजेच फायनली काय लिहू शकतो मी ते इकडं पण इकडं लिहितो. काय होणार बघा तर वजा x बरोबर 8. पण एक्सची व्हॅल्यू जर बघितली तर तुम्ही ते आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे पण हे आले निगेटिव्हमध्ये. मग साईन फक्त अल्टर होतील माझे. काय होणार आहे बघा x बरोबर वजा 8. म्हणजेच काय एक्सची जी किंमत आहे ती किती असायला पाहिजे वजा 8. हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. तर सेम फक्त लक्षात ठेवा इथं शेवटची जी गोष्ट आहे ही फक्त तुम्हाला नीट समजली पाहिजे. आणि असे एक्झाम्पल आपण मागच्याच लेक्चर एक दोन तीन एक्झाम्पलच्या पाठीमाग आपण अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स बघितले होते. काय की ज्यावेळी तुमचं ही हिथली संख्या 8 जी आहे जो पाय आहे तो अंशात आहे, हिथला जो पाय आहे तो छेदामध्ये. त्यामुळे आपल्याला ते व्यस्त करायला लागणार होतं. त्यामुळे x जे आहे ते वजा प्लसचं मायनस होईल. ठीक आहे. त्यामुळे फायनल आन्सर लक्षात ठेवा तुमचं इथं +8 उत्तर येणार नाही. ते उत्तर किती पाहिजे तर वजा 8 हे आपलं आन्सर आलं पाहिजे. क्लिअर आहे. येस. चलो नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघूयात आपण की
सेम अशाच कॅटेगरीमधला आहे, म्हणजे हार्ड लेवलचे जे म्हणतो आपण क्वेश्चन्स, त्याच टाईपचे क्वेश्चन्स आपण आता इथून पुढचे पण बघायचे आहेत. जास्त आता शेवटचे आपल्याला 2 ते 3 प्रश्न आपण बघायचे आहेत लास्ट. आणि जेवढे काही आत्तापर्यंतचे सगळे प्रश्न झाले लक्षात ठेवा, ते खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत तुमच्यासाठी. कारण तशा पद्धतीचे प्रश्न जर आले तर आपल्याला कशा पद्धतीनं एक सॉल्व होणं फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर एक्झाम्पल आहे बघा, 2 अधिक वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 2 अधिक 2 वजा 1 अधिक वर्गमुळात 2 वजा 2. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा, अशा मागच्या आपण जे 9वा आणि 10वा लेक्चर जे बघितलं होतं त्यामध्ये देखील आपण अशा टाईपचं एक्झाम्पल तिथं सॉल्व केलं आहे. ठीक आहे. तिथं वर्गमुळात 2 अधिक 3 अशा फॉर्मॅटमध्ये ते एक्झाम्पल होतं बघा. तीच कन्सेप्ट आपल्याला इथं वापरायची आहे. म्हणजे तिथं आपण रॅशनलायझेशन तिरकस गुणाकार पद्धत जी आपण अप्लाय केली होती तीच पद्धत तुम्हाला इथं देखील वापरायची आहे. त्यामुळे व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर ह्याचा काढण्याचा प्रयत्न करायचा आहे की आता कशा पद्धतीनं तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करू शकताय किंवा टॅकल करू शकताय. आणि बेस्ट मेथड सोपी काय, कशा पद्धतीनं अप्लाय काय प्रोसेस केल्यानंतर हे एक्झाम्पल मला सोपं होईल. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, सुरुवात जी आहे ती तुमची हितून होईल. जसं तुम्हाला त्या एक्झाम्पलमध्ये पण बघा आपण तिरकस गुणाकार पद्धत रॅशनलायझेशन जी कन्सेप्ट वापरली होती तीच कन्सेप्ट इथं वापरायची. मग त्यानुसार बघा काय काय होणार, 2 अधिक वर्गमुळात 2 अधिक, आता हे काय तिरकस गुणाकार आहे म्हणल्यावर हे इथं वर जाणार आणि हे इथं येणार आहे. ठीक आहे. मग त्यानुसार काय होणार आहे बघा, वर्गमुळात 2 वजा 2 अधिक वर्गमुळात 2 अधिक 2. आणि इथं बघा छेदामध्ये ह्या दोघांचा परस्पर काय रे होणार आहे, तर वजा बाकी होणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी आपण त्या पद्धतीने जे सोडवत होतो बघा, म्हणजेच काय हे बघा ए स्क्वेअर प्लस बी आणि ए प्लस बी आणि ए मायनस बी आहे हे. मग ए प्लस बी आणि ए मायनस बीचं आपल्याला एक्सपेन्शन माहीत आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असते. ठीक आहे. मग ए म्हणजे कोण आहे, तर वर्गमुळात 2 आहे. मग वर्गमुळात 2चा जर तुम्ही वर्ग केला तर लक्षात ठेवा तो 2च मिळतो तुम्हाला, ते वर्गमूळ चिन्ह निघून जातं. आणि 2चा वर्ग किती आहे तर 4 आहे. ठीक आहे. मग त्यानुसार छेदामध्ये तुम्हाला एवढीच टर्म मिळेल, किती, 2 वर्गमुळात 4. मग त्यानुसार पुढचा आता सोडूया. इथं बघा हे -2ला हे +2 कॅन्सल होईल. ठीक आहे. मग पुढच्या स्टेपला काय लिहू शकतो मी, 2 अधिक वर्गमुळात 2 अधिक, आता वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 म्हणजे x + x काय असतो तर 2x असतोय. सेम कन्सेप्ट इथं वापरायचे आहे. हे काय होणार आहे 2 वर्गमुळात 2 आणि छेदामध्ये बघा 2 वजा 4 किती होतं रे, तर ते -2 होणार आहे. ठीक आहे. किती आहे, तर हे लक्षात ठेवा, ही कन्सेप्ट आपण इथं वापरलेलं आहे. हे दोघांचा गुणाकार करत बसू नका. ए प्लस बी आणि ए मायनस बी ह्या फॉर्मॅटमध्ये आहेत ना दोघं पण, ए प्लस बी ए मायनस बी. एक्सपान्शन काय असते, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डावी बाजू. मग त्या नियमानुसार एची किंमत वर्गमुळात 2 त्याचा वर्ग करा आणि त्यानंतर बी म्हणजे 2चा वर्ग होणार. मग त्यानुसार परत हे बघा हे -2 इथं छेदात आलं. मग हे -2चे चिन्ह आहे ते या तुमचं ह्याला जाणार आहे, ते कारण प्लस मायनस मायनस होतं आपण भागाकारामध्ये करताना, त्यामुळे हे -2 प्लस कॅन्सल करा, इथं असणार आहे किती, हे -2 करू आपण. ठीक आहे. मग त्यानंतर पुढची स्टेप बघा आता काय होणार आहे, सेम आता इथं हे दोघांचा छेद नाही कोण म्हणलं, इथं असणार आहे 1. मग आता इथं परत तिरकस गुणाकार पद्धत अप्लाय करायची आहे. 2 गुणिले 2 किती होणार आहे ते 4, परत अधिक 2 गुणिले वर्गमुळात 2 2 वर्गमुळात 2 वजा 2 वर्गमुळात 2 आणि छेदामध्ये 2 एके 2. माझा इथं परत बघा सेम कन्सेप्ट आलेले आहे, प्लसला हे मायनस कॅन्सल होईल, 0 झाला. मग 4/2 एवढंच राहील माझं. मग 4/2 म्हणजेच किती असते रे 2. 4/2 किती असते 2. आणि हेच आपलं आता असणार आहे काय, हे फायनल आन्सर असेल ह्या प्रश्नाचं. क्लिअर आहे. जसे बघा सेम पद्धत जे मागच्या 9व्या का 10व्या लेक्चरमध्ये आपण हे एक्झाम्पल सॉल्व केले, जे 2024ला पडलेलं होतं, मागच्या वर्षी जेवढे काही पेपर झालेत. आणि हे एक्झाम्पल आहे 2023 मधल्या पेपरमधलं. मग त्यामुळे पॅटर्न सेम आहे बघा, सोडवण्याची पद्धत पण तशाच पद्धतीने, फक्त एक्झाम्पलमध्ये थोडासा बदल केलेला आहे. त्यामुळे आणि तिथं पण आपण काय ए प्लस बी आणि ए मायनस बीच्याच फॉर्मॅटनुसार आपण छेदामधला आन्सर काढलं होतं. सेम लॉजिक तुम्हाला इथं अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. आय होप कन्सेप्ट नक्की एक्झाम्पल क्लिअर झाला असेल. आन्सर किती असायला पाहिजे, तर 2 हे आपला आन्सर असेल. ठीक आहे. आणि आजच्या सेशनमधला आता आपण लास्टचं एक एक्झाम्पल बघायचं आहे आणि त्यानंतर हा आजचा सेशन जो आहे तो आपण राऊंडअप करायचा आहे. ठीक आहे. तर एक्झाम्पल लक्षात ठेवा, म्हणजे आत्तापर्यंत जेवढे बघितले त्यामधलं सगळ्यात जबरदस्त एक्झाम्पल आता बघायचं आहे आपण. एक्झाम्पल ज्यावेळी स्क्रीनवर लिहिल त्यावेळी नक्कीच तुम्हाला म्हणजे काय लिहिलं आहे ह्या जो अनुभव आहे तो नक्की येईल तुमचा. काय एक्झाम्पल आहे बघा, x चा घातांक a छेद x चा घातांक b कंसाचा घातांक a प्लस b, त्यानंतर गुणिले दुसऱ्या कंसामध्ये x चा घातांक b भागिले x चा घातांक c
कंसाचा घातांक b प्लस सी. परत तिसरा आहे एक्सचा घातांक c छेद एक्सचा घातांक a आणि कंसाचा घातांक c प्लस a. ठीक आहे, अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल आहे. तर यासाठी तुम्ही आता व्हिडिओ पॉज करायचा आणि हे एक्झाम्पल तुम्ही कशा पद्धतीनं सोडवू शकताय याचा विचार तुम्हाला नक्की करावा लागेल. कारण एक्झाम्पल बघितल्या म्हणजे काय दिलं असं नक्कीच तुम्हाला वाटलं असेल, पण हे पोलीस भरतीचंच एक्झाम्पल आहे. पुन्हा एकदा रिमाइंड करतोय तुम्हा सर्वांना की आत्तापर्यंत जेवढे एक्झाम्पल्स घेतले लक्षात ठेवा ते 2021 आणि 2023च्या पेपरमधलेच आहेत. ह्याच्या बाहेरचं आपण कुठलेही एक्झाम्पल किंवा माझ्या स्वतःच्या मनाचं एकही एक्झाम्पल यामध्ये आपण घेतलेलं नाही. ठीक आहे, त्यामुळे अशा लेवलला ह्यापर्यंत लेवल तुमची आली पाहिजे पोलीस भरतीचा अभ्यास करण्यासाठी. ठीक आहे, मग त्यानुसार आता इथं बघा काय काय करावं लागेल. पहिला नियम तर तुम्हाला ह्या कंसामध्येच अप्लाय करायचं आहे. काय छेद बघू शकताय समान आहे प्रत्येकाचा, x x तर आहेच. आणि हे जे आडवी रेष याचा अर्थ काय रे भागाकार चिन्ह असते ते. ठीक आहे, भागिले म्हणजे काय तर जर पाया समान असेल मध्ये भागाकार चिन्ह असेल तर आपण काय करतो रे घातांकाची वजाबाकी करतो. मग हा नियम तुम्हाला इथं अप्लाय करायचा आहे. म्हणजे एक्सचा घातांक a वजा b या पद्धतीने होणार. आणि कंसाचा घातांक a प्लस b आहे असा राहील. परत इथं या सेम नियम काय एक्सचा घातांक b मायनस सी वजाबाकी झाली कंसाचा घातांक b प्लस सी परत गुणिले आहे असं राहणार आहे. तिसऱ्या कंसामध्ये या एक्सचा घातांक c मायनस a आणि कंसाचा घातांक c प्लस a. ठीक आहे, काय इथं नियम लावला लक्षात हे भागाकार चिन्ह आहे. छेद म्हणजेच काय भागाकार चिन्ह वापरतो आपण. आणि छेद समान असेल आणि छेद म्हणतोय पाया समान असेल आणि जर त्यांच्यामध्ये भागाकार चिन्ह असेल तर आपण घातांकांची वजाबाकी करतो. मग त्या नियमानुसार a मायनस a b मायनस c आणि c मायनस a. मग आता इथं बघा पाया समान झालाय, इथं 2 वेळा घात आलाय प्रत्येकाचा. ठीक आहे, म्हणजेच काय घातांकाचा घात आलाय असं म्हणू शकतोय. घातांकाचा घात असेल तर आपण त्यांचा गुणाकार करतो. मग त्या नियमानुसार बघा ह्या दोघांचा आपापसात गुणाकार होणार आहे प्रत्येकाचा. पण होत असताना आत्ता जे आपण बैजिक राशीचा फॉर्म्युला वापरला तोच तुम्हाला इथं पण वापरायचं. म्हणजेच काय बघा तर हे a मायनस बी ए प्लस बी आहे, b मायनस सी बी प्लस सी, c मायनस ए सी प्लस ए. म्हणजेच काय त्या फॉर्मॅटनुसार सगळ्या गुणाकार आलेले आहेत. म्हणजेच काय या दोघांबद्दल मी उजवी बाजू लिहितो त्याची हिथं असणार आहे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा आला माझा पहिला कंस. काढून टाकूया आता आपण. मध्ये चिन्ह कुठलं गुणाकार आहे सेम इथं होणार आहे एक्सचा घातांक. आता b मायनस ए लक्ष द्या सिक्वेन्स महत्वाचा आहे. b मायनस सी जर b c पहिला असेल तर तुमचं काय होणार आहे इथं b स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर होणार आहे. सेम इथं या इथं होणार आहे काय एक्सचा घातांक. आता c मायनस ए आहे आणि c प्लस ए आहे याचा अर्थ c स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर या पद्धतीने मांडणे होईल. ठीक आहे, जसं बैजिक राशीचा फॉर्म्युला हा माहीत पाठच असला पाहिजे तुमचा a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. एक्सपान्शन काय असते याचं रे तर a प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये असते a मायनस बी. मग इथं अंशामध्ये बघा a मायनस बी ए प्लस बी सी ह्या टर्म्स मिळतच होत्या ऑलरेडी. मग ह्या उजव्या बाजूबद्दल ही डावी बाजू फक्त मी इथं काय केल्या पुट केलेली आहे किंवा गुणाकार केला तर तेच येणार आहे. मग गुणाकार करण्याऐवजी बैजिक राशीचा फॉर्म्युला डायरेक्टली यूज करू शकतो आपण. मग आता इथं बघा पाया समान झाला आहे प्रत्येकाचा x x आहे आणि प्रत्येकाच्या मध्ये चिन्ह गुणाकार आहे. नियम कुठला लावू शकतोय मग मी पाया समान असेल मध्ये गुणाकार चिन्ह आहे तर घातांकांची बेरीज होते. मग त्या नियमानुसार एक्सचा घातांक अंशामध्ये जेवढ्या संख्या मिळाल्या त्यांची बेरीज करा प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. क्लिअर आहे. आता इथं बघा काय काय कॅन्सल होऊ शकते माझं. तर इथं बघा मायनस बी स्क्वेअरला प्लस बी स्क्वेअर काय गेला, मायनस सी स्क्वेअरला प्लस सी स्क्वेअर गेला आणि ह्या ए स्क्वेअरला मायनस ए स्क्वेअर गेला. म्हणजे सगळ्या व्हॅल्यू कॅन्सल झाल्या माझ्या. राहिलं काय रे फक्त 0 राहिला इथं माझा. किती राहिलं 0. कारण सगळ्या किमती कॅन्सलच झाल्यात ना. आणि लक्षात इथं जास्त गडबड होऊ शकते की सगळ्या किमती गेल्यानंतर 1 राहतो का 0 राहतो. मग हे आपण मागच्या सरळ रूप द्यायचे एक्झाम्पल जेवढे 9-10 लेक्चर बघितले त्यामध्ये पण आपण ऑलरेडी डिस्कस केले. 1 कधी राहतो आणि 0 कधी राहत असतोय. इथं लक्षात ठेवा प्लस मायनस साईन आहे. प्लस मायनस साईन असतील तर 0च राहतो आणि गुणाकाराचं जर चिन्ह असेल तर त्या ठिकाणी 1 राहत असते गुणाकार किंवा भागाकारामध्ये. त्यामुळे इथं 0 राहणार. आणि आपल्याला माहिती आहे की कोणत्याही संख्येचा 0वा घात जो असतो त्याचं उत्तर किती असतं तर 1च असतं. कोणत्याही संख्येचा तुम्ही 0 घात करा आन्सर किती असते 1च असते. त्यामुळे या सगळ्या एवढ्या मोठ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते फक्त किती आहे तर 1 हे उत्तर आहे आपलं. किती फक्त 1. क्लिअर आहे.
तर आय होप एक्झाम्पल नक्की तुमचं क्लिअर झालं असेल. आणि लक्षात ठेवा, एवढी मोठी जरी एक्झाम्पल्स असले अशा पद्धतीनं, पण आपण वेगळं काही करत नाही लक्षात ठेवा अशा एक्झाम्पल्समध्ये. फक्त काय, ज्या कन्सेप्ट्स आपण प्रॉपर शिकलो आहे, ज्या कन्सेप्ट ऑलरेडी बघितले आहेत, मग त्या घातांक असेल, बैजिक राशी असेल, यांचा फक्त प्रॉपर युटिलायझेशन आपण अशा टाईपच्या एक्झाम्पल्समध्ये करणं फार गरजेचं आहे. पण जर तुमचं बेसिकमध्ये प्रॉब्लेम्स असतील की घातांकाचे नियमच पाठ नाही आहेत किंवा नियम पाठ आहेत पण वारंवारता पाठ नाही आहे, मग अशा बेसिक गोष्टी तुमच्या जर क्लिअर नसतील तर लक्षात ठेवा अशा टाईपचे एक्झाम्पल्स सोडवणं तुमच्यासाठी खूप अवघड होऊन जाईल. इनफॅक्ट मी तर म्हणेन सुटणार पण नाहीत. मग अशा एक्झाम्पल्स तुम्ही काय स्किप करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही सोडवणारच नाही. क्लिअर आहे. त्यामुळे ते लक्षात ठेवा. आणि जर परत एकदा म्हणतोय की हे आजचे जेवढे एक्झाम्पल्स आपण जे बघितले आजच्या सेशनमध्ये, जर हे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करण्यासाठी जर तत्पर असशीला तर गॅरंटी आहे माझी की तुम्हाला पोलीस भरतीच्या सरळ रूपामध्ये कधीही तुमचा एकही मार्क जाणार नाही. फक्त अट काय, 9, 10 आणि 11 आजचं जे लेक्चर पकडून तिन्ही लेक्चरमध्ये जेवढे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केले आहेत यामधलं एक ना एक एक्झाम्पल तुम्ही स्वतः सोडवणं फार गरजेचं आहे. जर ते सुटत असतील तर गॅरंटी आहे माझी की तुम्हाला तुमचा सर्व हृदयाचा एकही मार्क जाणार नाही. पण जर तुम्ही हेच एक्झाम्पल बघून कोणाची जर सोडवत असेला किंवा एखाद्या स्टेपसाठी कोणाची तर मदत घेत असेला तर त्यावेळी लक्षात ठेवा तुमच्या त्या कन्सेप्ट क्लिअर नाहीत आणि कोणाची तर मदत घेऊन तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व्ह करता. पेपरमध्ये ही वेळ नाही आपल्याला येणार. पेपरमध्ये जे काय करायचं ते आपल्याला स्वतःला करायचं आहे. त्यामुळे वेळेच्या आधी तुम्ही ह्या अशा टाईपच्या एक्झाम्पल सोडवणं फार गरजेचं आहे. त्यामुळे विचार करू शकताय पोलीस भरती आता तेवढ्या लेवलची सोपी राहिलेली आहे की नाही राहिलेली. त्यामुळे तुम्हाला त्या लेवलनं तुमचा जर अभ्यास एकदम सोप्या पद्धतीनं जर करत असेल तर तुमचा अभ्यासाची लेवल लक्षात ठेवा अशीपर्यंत तुम्हाला आणली पाहिजे. अशा टाईपचे क्वेश्चन सोडवणं तुम्हाला काय केलं पाहिजे, तुमच्या डेली प्रॅक्टिसमध्ये आणलं पाहिजे. क्लिअर आहे. चला तर मग आजचं सेशन सर्वात महत्त्वाचं, तुमचे जेवढे विद्यार्थी मित्र आहेत जे पोलीस भरतीचा अभ्यास करतात अशा सर्व विद्यार्थ्यांना आजचा सेशन नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण एक आयडिया येईल की हायेस्ट लेवल काय पडलेले आहेत, कोणकोणते क्वेश्चन्स पडलेले आहेत आत्तापर्यंत आपल्याला पोलीस भरतीमध्ये, जेणेकरून तुमची अभ्यासाची पातळी तुम्हाला ते काय केली पाहिजे तर तेवढी वाढवली पाहिजे. त्यामुळे सर्वांनी शेअर नक्की करा आणि जर आजचं सेशन आवडलं असेल सेशनला लाईक नक्की करा. त्याच पद्धतीनं आजचा सेशन आपण इथंच राऊंडअप करायचं आहे आणि भेटू आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडिंग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.